उपाधी नाही, उप आणि आदी. उपाधी शब्दाचा अर्थ उप आणि आदी. आदी या शब्दामध्ये परत एक शब्द आहे व्याधी. व्याधी म्हणजे फाटेबा रोग सांगा ना. व्याधी म्हणजे काय? रोग. महाराज म्हणता हा रोग काही सर्वांनाच आहे ना. अविद्येची या निदा, विश्व स्वप्नाची या धांदा, भोगीत होता प्रवृद्ध अनादि जो कल्पना, अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोलिले. आपल्या जीवनामध्ये हा रोग आहे. हा रोग निवारण होण्याकरता उपाधी. तसा उपाधीचा नाश होत नसतो, तर उपाधीचा बाध होत असतो. पण महाराज म्हणता उपाधीचा नाश केला. तसं तर ज्ञानोबा म्हणता हे संपूर्ण जग या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. संतांनी दोन प्रकारच्या उपाधीचा नाश केला. एक आहे आंतरिक उपाधी आणि दुसरी आहे बाह्य उपाधी. बरं, आंतरिक उपाधी म्हणजे कोणती? जीवदशा. कोणती? जीवदशा. जीव देईन हा बडी ही आंतरिक उपाधी. आणि करीन होडी संसारा. संसाराची होडी केली म्हणजे संसाराच्या नावे घालून या शून्य घालून संसार बैसलो अंगणी, संसाराशी आगी आपुलेनी हाते. अशा प्रकारे संसारावर पाणी तुळशीपत्र ठेवलं. संसाराची उपाधी बाह्य उपाधी आणि आंतरिक उपाधी जीव उपाधी या दोन्ही उपाधीचा नाश केला. आणि या दोन्ही उपाधीचा नाश केल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पहिल्या चरणाच्या पूर्वार्धात ज्ञानाचं बळ, त्याच चरणाच्या पूर्वार्धात भावाचं बळ आणि दुसऱ्या चरणामध्ये वैराग्याचं बळ. त्याचा परिणाम असा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले. मला म्हणतात धातू धिक्कारिले म्हणजे काय? जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी या संपत्तीला कधीही मान्यता दिली नाही. लौकिक धनाला कधी किंमत दिलीच नाही. काय प्रसंग आहे एकच सांगतो आणि पुढे चालतो. काय झालं? जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावरती ज्या दगडावर बसून दररोज भजन करायचे. एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांना असं वाटलं खरंच तुकाराम महाराजांचं वैराग्य एवढं असेल काय? थोडी मनामध्ये हे झालं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? यांची परीक्षा पाहण्याकरता काही सोन्याच्या मोहरा घेतल्या आणि जगद्गुरु तुकोबाराय ज्या दगडावर भजन करतात त्या दगडावर नेऊन त्या ठेवल्या. काय ठेवल्या? सोन्याच्या मोहरा. आता जगद्गुरु तुकोबाराय दररोजच्या नित्यनेमाप्रमाणे डोंगरावर आले. आल्यानंतर पाहतात तर ज्या दगडावर बसून आपण भजन करायचो त्याच्यावरती काय? सोन्याच्या मोहरा. तुकोबारायांनी त्या दगडाला स्पर्शही केला नाही आणि तुकोबाराय बाजूच्या दगडावर जाऊन बसले. ऐका काय परिणाम, काय तुकोबारायांचं जीवन होतं. प्रत्यक्ष दगड तुकाराम महाराजांशी बोलायला लागला. काय बोलायला लागला? महाराज तुकाराम महाराज, आज तुम्ही दररोज माझ्यावर येऊन बसतात, भजन करतात, बरं वाटते, पण आज माझा धिक्कार का केला? माझा त्याग का केला? त्या दुसऱ्या दगडावर जाऊन बसले, असं मी काय गुन्हा केला महाराज? त्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांचे वाक्य ऐका. तुकोबाराय म्हणतात अरे दगडा, तू दगड आहे. मी दररोज तुझ्यावर बसायचो, भजन करायचो, पण कोण्या महाभागाने तुझ्यावरती घाण आणून टाकली. काय घाण? त्या काय होत्या? सोन्याच्या मोहरा. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात अरे ती अगोदर घाण बाजूला करायला मग मी तिचा स्वीकार करतो. हे झाडीच्या आळून ऐकलं. कोणी? छत्रपती शिवाजी महाराजांनी. या देशाचा राजा छत्रपती शिवाजी महाराज लगेच झाडीच्या बाहेर आले आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या या वैराग्याला साष्टांग दंडवत केला. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हात पुरुषार्थ. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा म्हणून पूर्व पक्षी धातू धिक्कारिले. पूर्व पक्षी जन धिक्कारिले. तुका म्हणे आता ऐका हे वचन त्यजोनिया जन भक्ती करा. पहिल्या चरणाच्या पूर्वार्धात भावाचं बळ, त्याच चरणाच्या उत्तरार्धात ज्ञानाचं बळ, दुसऱ्या चरणामध्ये वैराग्याचं बळ. वैराग्याचे बळ मला म्हणतात संत संग हाची लाग. वैराग्य वैराग्य म्हणजे काय? वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळा. 50च्या पुढे होतो तो वैताग आहे की नाही? आता काहीच जमत नाही महाराज, आता वैराग्य झालं. म्हटलं आता काय झालं? वैराग्य नाही असं वाटते तुमच्या बरोबरच. म्हटलं नाही भाऊ काही येऊ नका, तुम्ही आमच्या इकडचे घेऊन यायचा निघळे आहे की नाही? आता हे वैराग्य काही कामाचं नाही. वैराग्य ज्यावेळेस तरुण वय होतं त्यावेळेस वैराग्य झालं नाही. दात चांगले होते तोपर्यंत काही भजन केलं नाही. आता मुखात एकही दात नाही, लांब लांब राम म्हणता येत नाही. आता कानाला ऐकू येत नाही. महाराज मी भगवद्गीता पाठ करू का? म्हटलं घरीच आहे. उलट तिकडचे इकडे घेऊन यायचं, पण तुम्ही तर काही थांबसान नाही की म्हणून त्याच्याकरता याला काही वैराग्य म्हणत नाही, याला वैताग म्हणतात.
वैराग्य वेगळं, वैराग्य धारण करण्याची गरज नाही. काय ज्ञानोबा सुंदर सांगतात, विषय रांधिली या रससोय जै जेवणारा ठावी होय, तै तो ताटची सांडून जायची या परी तैसी कैसी. ज्याप्रमाणे ताट सांडून जातो हा दृष्टांत आहे बरं. तैसी संसार या समजता जाणी जे जै अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागली. असे असणारे वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. या तिन्ही बळाचा परिणाम झाला असा. ज्ञानाचं बळ, भावाचं बळ आणि वैराग्याचं बळ, हे तिन्ही बळ ज्याच्याकडे आहे तो प्रत्यक्ष परमात्मा स्वरूप होतो. स्वये जनार्दन तेची झाले असो. याकरता तातडी चालत नाही. तुका म्हणे असे नसली तातडी आणि अनुभवे गोळे येईल कळो. 2 चरणाचा भाव थोडा घाईमध्ये सांगितला, माफ करा. पण तरी सुद्धा पुढे योग आला. मी बऱ्याच वेळा 2